आयुक्त तुकाराम मुंढे यांना 3 महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुदतवाढ दिल्याची सूत्रांकडून माहिती कळतेय। तुकाराम मुंढेंनी मुख्यमंत्र्यांच्या सचिवांची भेट घेतली होती। शासकीय कामासाठी भेट घेतल्याची मुंढे यांनी माहिती दिली होती। मुंढेंवर दाखल झालेला अविश्वासाचा ठराव जो आहे, नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे रामनाथ दवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। रामनाथ, काय अधिक माहिती आहे? आयुक्त तुकाराम मुंढे यांना 3 महिन्यांची मुदतवाढ मिळालेली आहे, काय सांगाल? अविश्वास ठराव जो आहे हा महासभेमध्ये मंजूर झाला। त्यानंतर आज स्वतः तुकाराम मुंढे जे आहे ते मंत्रालयात आपल्याला पाहायला मिळाले। तुकाराम मुंढे यांनी मुख्य सचिव जे आहेत यांची भेट घेतली, त्याच पद्धतीनं मुख्यमंत्र्यांचे सचिव जे आहेत यांच्याशी चर्चा केल्याचं बोललं जातं। एकूण या चर्चेदरम्यान तुकाराम मुंढे यांनी आपल्या कामाचा अहवाल देखील या ठिकाणी सादर केल्याची माहिती समोर येत होती। अखेर या अहवालाच्या जोरावर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जे आहे 3 महिने जे आहेत ही तुकाराम मुंढे यांना मुदतवाढ दिल्याची माहिती जी आहे ही सूत्रांकडून मिळते। यामुळे कुठे ना कुठेतरी तुकाराम मुंढे यांच्यावरती कारवाई जी आहे, निलंबनाची कारवाई जी आहे ती या ठिकाणी पुढे गेल्याचं आपण बोलू शकतो। आणि त्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या एकूणच शिवसेना असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो यांच्याविषयी जी नाराजी आहे ही नाराजी पाहता हे 3ही पक्ष या ठिकाणी मंत्री एकनाथ शिंदे जे आहेत यांच्या नेतृत्वाखाली उद्या भेट घेणार होते। मात्र या भेटीपूर्वच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी 3 महिन्याची मुदतवाढ दिल्यामुळे काय नेमकी राजकीय समीकरण रंगतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। धन्यवाद रामनाथ दिलेल्या या माहितीसाठी। आयुक्त तुकाराम मुंढे यांना 3 महिन्यांची मुदतवाढ मिळाल्याचं सूत्रांकडून माहिती करून कळते आपल्याला। तुकाराम मुंढे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सचिवांची भेट घेतली होती, मात्र ही भेट शासकीय कामासाठी घेतल्याचं तुकाराम मुंढे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर मंगळवारी अविश्वासाचा ठराव जो आहे तो मंजूर झाला होता। त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। मात्र मुंढेंना 3 महिन्यांची मुदतवाढ दिल्याचं जी माहिती आहे ती सूत्रांकडून कळतेय। दरम्यान तुकाराम मुंढेंनी अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची सचिवांची भेट घेतली होती, मात्र ही भेट शासकीय कामासाठी घेतल्याची माहिती मुंढे यांनी स्वतः दिली होती।